नमस्कार, मी प्रांजल ही काळे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आपण आपल्या घरातील एक विषय जो आहे तो आज डिस्कस करणार आहे. तुमच्या घरात मी तुम्हाला सीन सांगते, तो तुमच्याही घरामध्ये होतो का हे आपल्याला बघायचं आहे. आणि होत असेल तर आपण काय करायला हवं हे आपण बघणार आहोत. हा जो प्रॉब्लेम आहे हा बऱ्याच घरांमध्ये आहे, जिथे मुली तारुण्यात येत आहेत. म्हणजे त्यांचं वय 11 ते 15 वर्ष किंवा आत्ता जे काय आहे ते 9 ते 15 वर्षसुद्धा आपण म्हणू शकतो. तर बऱ्याच ठिकाणी काय होतं ना, की तुम्ही बघितलं आहे किंवा तुम्ही टी व्हीवर सुद्धा बघता की एक आई आहे आणि ती आई अगदी जॉब करून थकून भागून अगदी भाजीचं वगैरे घेऊन त्या सगळ्या पिशव्या घेऊन येतात आणि तिची 12-13 वर्षाची मुलगी मोबाईलवर काहीतरी करत असते, मोबाईल बघत असते. आई आपलं आवडते, तिला विचारपूस करते कशी आहेस, ती तेवढ्यापुरतंच उत्तर देते. आणि त्यानंतर जेव्हा आई तिला म्हणते अगं चल ना जेवायला मला घेते, तर त्यावेळी ती मुलगी येत नाही. तेव्हा आई तिच्या रूममध्ये जाते, डोकावते, तेव्हा तिच्या स्क्रीनवर एक अननोन नंबर दिसतो आणि त्याच्यावरती चॅट करताना दिसतो. त्यावेळी तिची आई तिला विचारते की तू कोणाशी चॅट करते, कोणाशी बोलते, मी पहिले तर कोणाला नंबर बघितला नाही, कोण आहे. तेव्हा ती काहीतरी थातूर मातूर उत्तर देते, आई तू न माझी क्लासमेट आहे, माझं एक्सेट्रा आहे, माझी टीचर आहे किंवा माझी न्यू फ्रेंड आहे वगैरे. आणि ती आपली स्क्रीन बंद करते की जेणेकरून आईला चॅट दिसायला नको. असं हा सीन तुमच्या घरी पण होतं का? जर होत असेल तर हा का होतो याची आपल्याला कारणं शोधून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण सगळी कारणे एकाच व्हिडिओमध्ये जर बघायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप लांब होईल आणि बरेचदा मग तो आपल्याला बोर व्हायला लागतो. त्यामुळे आपण 2 कारण हे एका भाग 1 भाग 2 आणि भाग 3 या भागामध्ये विभाजन आपण बघूया. तर आपण पहिल्या भागात बघणार आहोत की पुबर्टी म्हणजे तारुण्यावस्था. आणि या तारुण्यावस्थेमुळे त्याचं आपल्या ब्रेनमध्ये कुठले चेंजेस होतात, आपलं ब्रेन सायन्स कसं चालतं याबद्दल आपण बघूया. तर ज्यावेळेस पुबर्टी म्हणजे काय, तर साधारणतः 9 म्हणजे आधी 11 वर्षाच्या वगैरे झाल्यावर एज आपल्याला MC पिरियड यायचा, म्हणजे पाळी यायची, मासिक पाळी यायची. परंतु आता तसं न होता की पुबर्टी हा पिरियड सगळ्या लवकर स्टार्ट होतो, म्हणजे मुलींना पिरियड हे लवकर यायला लागतं. बरेचदा तर ते 8-9 वर्षाच्या मुलींना आत्ता पिरियड यायला लागले आहे. तर हे जेव्हा पिरियड येते तेव्हा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन्ही हार्मोन्स खूप वेगाने सिक्रेट व्हायला लागतात. त्याचं सिक्रेशन खूप, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे 2 जे हार्मोन्स आहेत ते वेगाने सिक्रेट व्हायला लागतात आणि मुलींच्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही गोष्टींमध्ये रॅपिडली चेंज सुरू होतो. त्यावेळी मुलींचा क्लिअर फेअर होतो, त्या छान दिसायला लागतात, त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज येतं, हे त्यांच्या शारीरिक बदल आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे त्यांच्यात मानसिक बदलही होत असतात, त्यांचे मूड स्विंग्स होतात. त्यानंतर त्यांना झोप कमी यायला लागतो किंवा कधीकधी फार झोप येतं, यासारखे बदल त्याच्यात होत जातात. मग अशा वेळी त्यांचं जे मन आहे ते मन खूप संवेदनशील होतं की त्यांना एखादी छोटी गोष्ट जरी तुम्ही बोलली तरी त्याला खूप वाईट वाटतं, ती गोष्ट त्यांच्या मनाला लागते आणि त्या छोट्या गोष्टीला घेऊन तो खूप मोठा सुद्धा करू शकतात किंवा ते खूप हर्ट झालेलं असू शकतात, तुमच्याशी अबोला देऊ शकतात, असं काहीही होऊ शकतं. तेव्हा या काळात आपल्या मुलींची काळजी घेणं खूप गरजेची आहे. कारण होतं काय की पुबर्टी, जी काय आपण पुबर्टी म्हणतो, म्हणजेच आपण तारुण्यात जेव्हा प्रवेश करतो ती अवस्था आणि जी काही मासिक पाळी येते त्याबद्दल सर्वात पहिले मुलींना कुठून माहिती होतं? आई म्हणून तुम्ही त्यांना सांगता का? तुम्ही तेवढं ओपनली त्यांच्याशी बोलता का की बेटा या एजमध्ये या गोष्टी
हे शारीरिक बदल आणि मानसिक बदल आपल्यामध्ये होत असतात याची तुम्ही त्यांना कल्पना देता का? की शाळा हे त्यांना सांगते का, की त्यांना इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब या किंवा गुगलवरून त्यांना या गोष्टी माहिती होतात? हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या मुलीला ही गोष्ट तुम्ही स्वतः सांगितली, शाळेकडून कळली की सोशल मीडियातून कळली? जर त्यांना सोशल मीडियातून कळत असेल किंवा बाहेरून कुठून कळत असेल तर ती चुकीच्या पद्धतीने त्यांना माहीत होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि त्याच गोष्टीबद्दल ऐवजी अदर गोष्टीसुद्धा त्यांना दोन्ही माहिती होऊ शकतात आणि त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो. किंवा आपण आपल्या मुलीसोबत एक मैत्रीपूर्ण वातावरण, मी असं म्हणते की मुलीची मैत्रीण म्हणू नका पण तिच्याशी एक ओपन संवाद साधा, एक मैत्रीपूर्ण संवाद साधा. आई म्हणून ते आपलं कर्तव्य आहे की आपल्या मुलीला याची जाणीव करून देणे. जर आपण स्वतः त्याची जाणीव करून दिली तर तिलासुद्धा कळेल की नाही हे नॉर्मल आहे, हे प्रत्येक मुलीच्या बाबतीत होते. तिला समजावून सांगा की जसं शारीरिक हे बदल होतात, मासिक पाळी म्हणजे काय आणि ती स्त्रीसाठी का गरजेची असते आणि जेव्हाही मासिक पाळी सुरू होते तेव्हा कुठले आपल्या ब्रेनमध्ये चेंजेस होतात, म्हणजे आपल्या भावनिक मानसिक चेंजेस काय होतात तेही तिला सांगा. मूड स्विंग का होतं, पिरियड येतो त्यावेळेस चिडचिड का होते किंवा कधी पोट का दुखतं, चक्कर का येते, हे सामान्य आहे, नॅचरल आहे, हे आपल्या मुलीला नक्की तुम्ही समजावून सांगणं फार गरजेचं आहे. देन पियर प्रेशर. सेकंड पॉईंट येतो पियर प्रेशर. या वयात मुलींना पियरमध्ये राहायला आवडतं, ग्रुपमध्ये राहायला आवडतं. आपण बघितलं या वयातल्या मुलींना मैत्री खूप महत्त्वाची वाटते, त्यांच्यासाठी मैत्रिणी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ज्या वेळेस त्या स्कूल्समध्ये जातात, क्लासेसला जातात, बाहेर सोसायटीमध्ये खेळतात, जर त्या त्यांच्या भोवतालसभोवती असलेल्या फ्रेंड सर्कलशी कोपअप करू शकल्या नाही, म्हणजे समायोजित होऊ शकल्या नाही, तर त्या एकट्या पडतात आणि त्यांना पियर प्रेशर होतं. त्यांना वाटतं अरे सगळ्यांचे फ्रेंड्स होतात आणि मीच का नाही, म्हणजे माझ्यात काही कमी आहे का, असं त्यांना वाटू लागतं. तर हे पियर प्रेशर कसं कमी करता येईल यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या मुलींबद्दल काही डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे किंवा त्याची जाणीव करून देणं गरजेचं आहे. या प्रकारे आज आपण 2 पॉईंट्स आहेत ते डिस्कस केलेले आहेत. तर जे काही पुढील पॉईंट्स आहेत ते आपण सेकंड पार्टमध्ये डिस्कस करूया. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही जर प्रांजल माइंड केअर या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मुलीला पुबर्टी किंवा जे काही मेन्स्ट्रुअल सायकल आहे, MC पिरियड आहे, याबद्दल त्यांना कुठून माहिती मिळाली, तुमच्याकडून म्हणजे आईकडून, शाळेकडून की सोशल मीडियाकडून, हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर जर तुमच्या मुलीबद्दल तुम्हाला काही इश्यूज वाटत असेल की आपल्याला काउन्सिलिंगची गरज आहे तर मी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे काउन्सिलिंग करते. तर त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. तर त्यासाठीच थांबूया, भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. त्यावरपर्यंत नमस्कार.